श्रावण महिन्यात महादेवांप्रित्यर्थ कोणती पाच व्रते करू शकतो जाणून घ्या. श्रावणातला प्रत्येक दिवस महत्वपूर्ण समजला जातो, पण या कालावधीत येणारी ही पाच व्रते भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वपूर्ण समजली जातात. त्यातलं पहिलं व्रत आहे श्रावण सोमवार व्रत. श्रावणात येणाऱ्या सोमवारी व्रत, उपवास, शिवपूजा करून शिवमुष्टी अर्थात शिवामूठ अर्पण करून महादेवांची सेवा केली जाते. हे व्रत केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक बदल घडतात. दुसरं व्रत आहे श्रावण प्रदोष व्रत. तसं तर वर्षात प्रत्येक महिन्यात 2 वेळा प्रदोष येतो, पण श्रावण महिन्यात येणारे प्रदोष महत्वपूर्ण समजले जातात. ज्यांना वर्षभरात येणारे प्रदोष करायला जमत नसेल त्यांनी श्रावणातले प्रदोष जरूर करावे. प्रदोष व्रत केल्याने पाप, दोष आणि दुःखातून मुक्ती मिळते. तिसरं व्रत आहे श्रावण शिवरात्री व्रत. श्रावण महिन्याच्या चतुर्दशी तिथीला हे व्रत केलं जातं. या दिवशी महादेवांची 4 प्रहरांमध्ये पूजा केली जाते. या तिथीला जलधारा, दुग्धधारांनी अभिषेक केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. विशिष्ट फलप्राप्तीची इच्छा असल्यास उसाच्या रसाने अभिषेक केला जातो. चौथे व्रत आहे नागपंचमी व्रत. हिंदू धर्मामध्ये नाग हे देवतेच्या स्वरूपामध्ये पूजले जातात. श्रावण शुद्ध पंचमीला नागांची पूजा केली जाते. भगवान महादेवांना नाग अत्यंत प्रिय आहे. नागपंचमीचे व्रत केल्याने भगवान महादेव प्रसन्न होतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तो या नागपंचमीच्या व्रताने त्याचा प्रभाव कमी होतो. 5वे व्रत आहे 16 सोमवार व्रत. हे शिवाप्रित्यर्थ केले जाणारे एक महान फलदायी असे प्रभावी श्रेष्ठ व्रत आहे. श्रावणात येणाऱ्या पहिल्या सोमवार पासून येणाऱ्या पुढच्या 16 सोमवार पर्यंत केलं जातं 16 सोमवारचं व्रत. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात व महादेवांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. याचसोबत श्रावण महिन्यात महादेवांना दररोज जलाभिषेक करून शिवपंचाक्षरी मंत्र जप व शिवस्तुतीचे पठण करा. श्रावण महिन्यात तुम्ही कोणते व्रत करणार आहात ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय.